4.5 लाख सरकारी सरकारी कर्मचाऱ्यांनी लाडकी बहीण योजनेचा बेकायदा लाभ घेतल्याचं उघड झालंय। माहिती अधिकारातून हे भयानक वास्तव समोर आलंय। या अपात्र लाडकींनी सरकारच्या तिजोरीतील सुमारे 30,000 कोटी रुपये लाटलेत। आतापर्यंत कोणत्या कारणांसाठी किती लाडक्या बहिणींना वगळण्यात आलंय पाहूयात। आतापर्यंत 92 लाख लाभार्थ्यांना वगळण्यात आलंय। ई-केवायसी पूर्ण न केलेल्या 62 लाख, वार्षिक उत्पन्न 2.5 लाखांपेक्षा जास्त असलेल्या 16 लाख, तर संजय गांधी निराधार योजनेचा लाभ घेणाऱ्या 3,60,000 महिलांना आता लाभ देण्यात येणार नाही। एकाच कुटुंबातील 2 पेक्षा जास्त लाभार्थी असलेल्या 2.5 लाख, तर 65 वर्षांपेक्षा अधिक वय असलेल्या 1,80,000 महिलांना आता लाडकी बहीण योजनेचा लाभ मिळणार नाही। तसंच जिल्हा पातळीवरील पडताळणीमध्ये 1,70,000 महिलांना वगळण्यात आलंय। बघा, फक्त जे पुरुष ज्यांनी लाडकी बहीण महिला म्हणून त्या योजनेचा लाभ घेतला त्यांच्याकडनं वसुली होणार आहे आणि बाकीच्यांच्याकडनं अशी स्व इच्छेने काही महिला परत करतायत, पण बाकीच्यांकडनं वसुली। या योजनेसाठी राज्य सरकारनं 26,500 कोटी रुपयांची भरीव तरतूद केली आहे। मात्र सुमारे 2 वर्षात अपात्र लाभार्थ्यांनी सरकारच्या तिजोरीवर हजारो कोटींचा डल्ला मारलाय। संतापजनक बाब म्हणजे तब्बल 29,000 पुरुषांनीही महिलांसाठीच्या या योजनेत घुसखोरी करून निधी लाटलाय। त्यामुळे आता या सरकारी लाडकींकडून लाटलेले पैसे वसूल करणार का आणि या सर्व 4.5 लाख लाडकींवर गुन्हा दाखल करणार का, हाच खरा प्रश्न आहे। ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही न्यूज।